हायकोर्टानं आझाद मैदान वगळता मुंबईतील इतर सर्व ठिकाणं रिकामं करण्यास सांगितलेली आहेत। मात्र सीएसएमटी स्थानकात अजूनही गर्दी आहे। आम्हाला आझाद मैदानात जा म्हणून सांगतायत, मात्र आम्ही तिथे चिखलात बसणार कसे असा सवाल त्यांनी विचारला। तसंच आमच्यासाठी कोर्ट फक्त जरांगे पाटील आहेत, ते म्हणाले तर लगेच मुंबई खाली करू असंही मराठा आंदोलक म्हणाले। पण काही आंदोलकांशी बातचीत करणार आहोत, त्यांचं म्हणणं जे आहे ते जाणून घेणार आहोत। त्यांचं काय म्हणणं आहे, कुठून आलेले आहेत हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। दादा, कुठून आलाय तुम्ही? आणि आता प्रामुख्याने सांगितलेलं आहे या वेगवेगळी जी ठिकाणं आहेत ती खाली करायची, तर तुम्ही कोर्टाचं ऐकणार आहे का? मनोज दादांना काय सांगितलं? आम्ही कोर्ट फिरतो काय, आमचं कोर्ट तिथं उपोषणाला बसलोय, त्या कोर्टाचं ऐकणार आम्ही। त्या कोर्टानं आदेश दिला की लगेच जाणार आम्ही। दादांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या मराठा समाज सगळ्या गोष्टी करायला तयार आहे, परंतु इथं आल्याच्या नंतर कुठल्या सुखसुविधा उपलब्ध नाही आहेत। आझाद मैदानामध्ये लिमिट दिलेली आहे, त्यामुळं नाविलाजाने आम्हाला जिथं सुखसुविधा उपलब्ध आहे त्या ठिकाणी नाविलाज असतो आम्हाला बसावं लागत आहे। नाहीतर दादाच्या आदेशाचं आम्ही काटेकोरपणे पालन करत आहोत आणि कायद्याने सांगितलेल्या चौकटीत सुद्धा आम्ही काम करत आहोत। कोर्टानं काल आदेश दिलं की आझाद मैदानात तुम्ही सगळे जाऊन बसा, आझाद मैदान सोडून तुम्ही कुठं जाऊ नका। पाऊस आल्यानंतर सगळे माणसं कुठं बस, आतापर्यंत आझाद मैदानावर कुठं सोय होती बसायची? सरा चिखल होता, वरून ताडपत्री नाही, मंडप नाही, कुठं बसणार पब्लिक? चिखलामध्ये बसणार का? त्याच्यामुळं इथं स्टेशनमध्ये येऊन माणसं बसली, दुसरीकडे कुठं साराच नाही ना, मग पब्लिकनं करायचं काय? एक थोडी पब्लिक आहे का? अशा प्रमाणे मराठा माणसाची फजिती लावली या सरकारनं। एकीकडे जोरदार आंदोलन सुरू असताना दुसरीकडे सुखसुविधांचा अभाव असल्यामुळे अशा पद्धतीची भूमिका या आंदोलकांना घ्यावी लागते असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। मागच्या 2 ते 3 दिवसांपासून दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक इथे मोठ्या संख्येने मराठा आंदोलक एकत्र जमलेले पाहायला मिळाले होते। तिथे पार्किंगची सुद्धा व्यवस्था त्यांच्यासाठी करण्यात आली होती, त्यामुळे हुतात्मा चौकातून पुढे मार्गस्थ होणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत होता। मात्र आता मुंबईतले रस्ते कोर्टाच्या निर्देशानंतर मोकळे करण्यास मराठा आंदोलकांनी सहकार्य केल्याचं दिसतंय। हुतात्मा चौकातून पुढे जाणारा रस्ता हा मोकळा करून देण्यात आलाय। शिवाय पार्किंगमधील अनेक गाड्या वाशी आणि वाडीबंदर या ठिकाणी जात आहेत, त्यामुळे हुतात्मा चौकाच्या ठिकाणची वाहतूक सुरळीत होताना पाहायला मिळतेय। शिवाय आंदोलकांची गर्दीही कमी झाली आहे। हुतात्मा चौकात आहे आणि हुतात्मा चौकात ज्या प्रकारे आपण मागील 2-3 दिवसांपासून बघितलं, मराठा आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे, मात्र मागच्या 2-3 दिवसापासून इथे मोठ्या संख्येनं मराठा बांधव हे जमत होते आणि त्यामुळे हा जो संपूर्ण रस्ता आहे मंत्रालयाकडे जाणारा, कोर्टाकडे जाणारा, हा रस्ता जाम होत होता आणि वाहतुकीचा अडथळा निर्माण होता। मात्र काल ज्या प्रकारे मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले की दक्षिण मुंबईतील जे महत्त्वाचे रस्ते आहेत ते मोकळे करावेत आणि त्याला सहकार्य हे मराठा बांधवांकडून केलेलं पाहायला मिळते। हा संपूर्ण रस्ता हा आता मोकळा करण्यात आलेला आहे आणि आता सध्या आपण बघतोय वाहतूक ही सुरळीत सुरू आहे। आझाद मैदानावर 5000 आंदोलक थांबतील, त्या आंदोलनात सहभागी होतील अशा प्रकारे सुद्धा सूचना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण बघतोय जी गर्दी आपल्याला मागील 3-4 दिवसांपासून बघायला मिळत होती ती आता गर्दी कमी झाली आणि मुंबईतील रस्ते हे मोकळे झालेत। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। ठाणे टोलनाका इथं पोलिसांनी नाकाबंदी केली आहे। कालप्रमाणेच आजही पोलिसांनी मराठा आंदोलकांच्या गाड्यांची चौकशी केलेली आहे। चौकशी केल्यानंतरच मुंबईमध्ये प्रवेश दिला जातोय। ज्या ट्रकमध्ये खाण्याचं साहित्य आहे त्यांना मुंबईच्या दिशेनं सोडलं जात आहे। दरम्यान कोपरी ब्रिजवरती वाहतूक कोंडी झाली आहे। आढावा घेतलाय अक्षय भाटकर यांनी। आपण सध्या मुंबईच्या वेशीवर म्हणजेच ठाणे टोल नाक्यावर आपण आहोत। आनंदनगरचा हा टोल नाका आहे आणि मुंबई पोलिसांकडून इथे नाकाबंदी करण्यात आलेली आहे। रोज सकाळी या ठिकाणी मुंबई पोलिसांची नाकाबंदी असते, आज देखील करण्यात आलेली आहे। मात्र आजच्या नाकाबंदीची पार्श्वभूमी कालच्या न्यायालयाच्या आदेशाची आहे। काल मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की आता इतर जे मराठा आंदोलक मुंबईच्या आतमध्ये येत आहेत, मुंबईच्या दिशेने येत आहेत, त्यांना ठाण्यातच अडवा। आम्हाला त्यांनी आम्ही जे आंदोलन करते त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था चालवली, त्यांनी आमची गाडी सोडून दिली। बाकीच्यांना काय सांगितलं? ज्यांच्या गाडीत जे माणसं चालली आहेत त्यांना थांबून ठेवले त्यांनी ते। त्यांना कुठे पाठवतायत? त्यांनी आता सध्या आम्हाला माहित नाही, आम्ही आत्ता त्यांना फक्त साईड लावले एवढं आम्हाला माहिती आहे। काल हायकोर्टाने आदेश दिलेत नवीन आंदोलकांना सोडू नका आतमध्ये, मग पोलीस त्यानुसार कारवाई करतात? हो, त्यानुसार कारवाई करायला पोलीस। तुम्हाला कुठे सांगितलं जायला? आता आम्हाला इकडून वाशीला जायला सांगितलं त्यांनी। हा, तिकडे काय सोय आहे? तिकडे आता आम्हाला काहीच माहित नाही काय सोय आहे काय नाही।
कुठे जात आहे? हिंगोली इथून सोडलं का आतमध्ये? नाही काय काय बोलतात ते वाशी मार्गे जमतात इकडून पुणे वाशी मार्गे रस्ता भुलवायचा प्रयत्न करायला आमचा. रस्ता चुकीचा सांगायले. इतर मात्र आंदोलक आहेत त्यांना मुंबईमध्ये प्रवेश दिला जात आहे, त्यांना वाशी इथे डायव्हर्ट करण्यात येत आहे. कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. आझाद मैदान आणि परिसरात स्वच्छता लवकरात लवकर व्हावी यासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं यांत्रिकी पद्धतीनं स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. या कामासाठी स्किड स्टिअर लोडर म्हणजेच बॉबकॅटद्वारे स्वच्छता करण्यात येते. या यंत्राद्वारे थेट कॉम्पॅक्टर्समध्ये कचरा भरण्यात येतोय. 2 मिनी कॉम्पॅक्टर्स आणि 1 लार्ज कॉम्पॅक्टरचा यासाठी वापर केला जातोय. लवकरात लवकर या परिसरात स्वच्छता करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न आहेत. याशिवाय सखोल स्वच्छता करण्यासाठी कामगारांची सुद्धा मदत घेण्यात येते. आझाद मैदानातील मराठा आंदोलनाच्या अनुषंगानं मुंबई उच्च न्यायालयानं काल नोंदवलेल्या आदेशाचे बॅनर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी लागलेले आहेत. या बॅनरवरती मुंबई हायकोर्टानं दिलेले आदेश नमूद करण्यात आलेले आहेत. दरम्यान कोर्टाच्या निर्णयानंतर मनोज जरांगे काय म्हणाले पाहूया. मुंबईभरात जेवढ्या गाड्या असतात तेवढ्या ग्राउंडला लावा आणि ग्राउंडलाच गाड्याजवळ झोपा. तुम्हाला ज्यावेळेस बाहेर निघावं वाटेल त्यावेळेस बाहेर पण निघता येईल, पण मुंबईकराला त्रास होईल असं कोणी वागू नका. दरम्यान या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रियाही समोर आली आहे, तीही पाहूया. शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा कॉग्निझन्स घेतलाय. सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत, त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते. पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागते. महिला पत्रकारांसंदर्भातल्या हल्ल्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आंदोलनाला गालबोट लागलंय. महिला पत्रकारांवर झालेले हल्ले अशोभनीय असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोचवण्याचा प्रयत्न करत असतात, अशा वेळी त्यांच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभणारं नाही, अतिशय अशोभनीय आहे आणि याचा सगळ्या स्तरावर निषेध झालाच पाहिजे. जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे. दरम्यान चर्चेसाठी कोण पुढाकार घेणार यावरून पेच निर्माण झालाय. त्यांच्याकडून चर्चेसाठी कोणी आलं तर लवकर मार्ग निघेल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सरकारनं किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी आमच्याकडे चर्चेसाठी यावं असं मनोज जरांगेंनी म्हटलंय. त्यामुळे आता चर्चेसाठी नेमकं कोण पुढाकार घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आम्ही आपलं त्यांच्याकडनं काही आलं तर आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो. त्यांनी एक निवेदन दिलंय, त्या निवेदनातनं काय मार्ग निघू शकतो ते आम्ही बघतो. कारण शेवटी सरकारला त्या ठिकाणी कुठली आडमुठेपणाची भूमिका घेता येत नाही. सरकार कधी कुठला इगो धरत नाही. त्याच्यामुळे त्यातनंही जो काही मार्ग काढता येईल तो काढतोय. तर चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर येईल. बाकीचे मंत्री बाकीचे चर्चा करणारे असे कसे केले. तर ओबीसींवर अन्याय झाल्यास लाखोंच्या संख्येनं मोर्चे काढणार असा निर्वाणीचा इशारा ओबीसी नेते छगन भुजबळांनी दिलाय. मराठा आणि कुणबी या दोन्ही वेगवेगळ्या जाती असल्याचं कोर्टानं स्पष्ट केल्याची आठवणही भुजबळांनी करून दिली. तसंच मराठा समाज मागास नसल्याचं निरीक्षणही कोर्टानं नोंदवल्याचं भुजबळांनी म्हटलं. यावेळी भुजबळांनी जरांगेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. तसंच 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यास कोर्टात जाण्याची भाषाही भुजबळांनी केली. त्यामुळे सरकारसमोर नवा पेच निर्माण झालाय. हे सगळं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. हे ओलांडून तुम्ही ज्या दिवशी जाल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजर आहोत. आंदोलन तर करूच, पण कोर्टात सुद्धा आम्ही जाऊ. तर मराठा आणि कुणबी एकच आहेत हेच अंतिम आहे अशा शब्दात जरांगेंनी भुजबळांना लक्ष्य केलंय. तसंच भुजबळांना आम्ही सोडणार नसल्याचंही यावेळी जरांगेंनी म्हटलंय.
त्याला तर एवढ्याला कवा मराठा आणि कुणबी येथे जे फायनल आहे आणि त्याच्यावर राहणार त्याला मत वगैरे ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मराठा आंदोलकांची मुख्य मागणी आहे. त्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट करावं. भाजपच्या चित्रा वाघ यांनी हे आव्हान दिलंय. महाविकास आघाडीचं सरकार असताना 2.5 वर्षात मराठ्यांसाठी काहीही न केल्याचाही चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केलाय. मेन मुद्दा काय की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. मग ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे तर तुमची भूमिका सांगा काय आहे. तुमच्याकडे 2.5 वर्ष होते ना मधले, तुम्ही काय केलं? तुम्ही ते आरक्षण सुद्धा टिकवू शकले नाही. त्यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ करण्यामागे हे सुद्धा सगळेजण तितकेच जबाबदार आहे. ज्या वेळेला तुमच्या हातात होतं तुम्ही काही केलं नाही आणि आता शहाणपणा शिकवतायत. कालपर्यंत आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे मुंबईमध्ये ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. मात्र आज सायन पनवेल महामार्गावरची वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. तर वाशी एपीएमसी मार्केटही सुरळीतपणे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. मी सध्या या ठिकाणी मानपूरच्या बाजूला उभा आहे आणि तुम्ही पाहताय की इथे आता मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये नाकाबंदी केलेली आहे आणि जे नवी मुंबईतले जी लोक आहेत मराठा बांधव त्यांना या ठिकाणी अडवलं जात आहे. त्यांच्या गाड्या चेक केल्या जात आहेत आणि ज्या गाड्यामध्ये खायचे पदार्थ आहेत, जेवण आहे, अन्नधान्य आहे, त्याच गाड्या फक्त मुंबईला पाठवल्या जातात आणि कार्यकर्त्यांना इथे उतरवून परत एकदा मुंबईच्या दिशेने, नवी मुंबईच्या दिशेने आहे ते पाठवलं जात आहे. काल आपण पाहिलं की कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत आणि आझाद मैदान सोडून कुठेही बसू नये अशा प्रकारचे थेट हे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर जी लोक मुंबईमध्ये प्रवेश करतात त्यांना प्रवेश आज दुपारनंतर आहे तो देऊ नका, त्यांना बाहेरच थांबवा अशा प्रकारच्या सूचना त्यासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता पाहतोय आपण कालही मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त इथे होता आणि आताही मुंबई पोलिसांनी वाशी ब्रिज उतरल्यानंतर मानपूरच्या बाजूला मोठे या ठिकाणी नाकाबंदी केलेली आहे आणि मराठा बांधव जे आपण पाहतोय की जे मुंबईमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत त्यांना आता अशा पद्धतीने बाजूला घेतलं जात आहे, त्यांना समजवलं जात आहे आणि परत एकदा नवी मुंबईच्या दिशेला आहे ते पाठवलं जात आहे. त्यामुळे ह्या नाकाबंदीमुळे आहे ती थोडीफार आता वाहतूक कोंडी व्हायला लागलेली आहे मानपूरच्या दिशेला. सध्या जर नवी मुंबईतली परिस्थिती पाहिली तर नवी मुंबईतलं एपीएमसी मार्केट असेल ते सुरळीत आहे. भाजीपाला मुंबईमध्ये व्यवस्थित पोहोचवला जात आहे आणि सायन पनवेल हायवे सुद्धा या ठिकाणी सुरळीत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, मुंबई. आणि या बातमीसह